रसना पिलेला. पुण्यामध्ये लिंब खूप महाग आहे. मी जालन्याला होतं करायचे, पण पुन्हा म्हणजे भाजीपाल्यासाठी बिलकुल परवडत म्हणून मी रसना घेऊन आले. जालना तुटन तो पण तुटन म्हणतोय. बसतो एकदा बसतो. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याच दिवसानंतर ना आपण भेटतोय, कारण मध्ये माझी तब्येत ठीक नव्हती आणि एक महिनाभराचा पूर्ण गॅप पडलेला आहे. आता 13 तारीख आहे आणि आज आणि 11 तारखेला कंप्लीट एक महिना झाला मला माझ्या चॅनलवरती मी काहीतरी पोस्ट करून. त्यामुळे मग मी काय पोस्ट केलं नाहीये. आज मी आली होती माझ्या फ्रेंडकडे, म्हणजे श्रुतीकडे, आणि श्रुती निरंजन असं ते दोघं नवरा बायको आहेत. तर आमचे फ्रेंड भरपूर दिवसापासून आहे. निरंजन जो होता तो क्लासमेट आहे आणि श्रुती नंतर त्याची वाईफ असल्यामुळे ती पण ओळखीची झाली. आम्ही खूप जास्त क्लोज फ्रेंड आहोत. तर ते पुण्यात शिफ्ट झाले. अगोदर ते जालन्याला राहायला होते, तर पुण्यात शिफ्ट झाल्याच्या नंतर ना मग असं चालू आहे 2-3 दिवसापासून. मी तिच्याकडे येते, ती माझ्याकडे येते, कारण तिलाही करमत नाही आणि मी आजारी असल्यामुळे मग माझंही मन लागतंय तिच्याकडे जरासं. त्यामुळे तिच्याकडे आली आहे. आणि हा जो टॉप दिसतोय ना तो मी तिचा वेअर केलाय, कारण आम्ही रील्स शूट करत होतो. मी येताना जीन्स घालून आलेली, पण रील्स बनवायचं ठरलं तर मग तिने घातलेलं होतं लेगिन्स टॉप. मग ती बोलली माझा टॉप घाल, मग आपण दोघी सेम सेम. म्हटलं ठीक आहे, जीन्स व्यवस्थित नाही वाटत, म्हणजे एकीचा लेगिन्स टॉप एकीचं जीन्स असं काहीतरी वेगळं दिसत होतं. तर त्यामुळे तिचा आता टॉप मी घातला. आम्ही रील्स वगैरे शूट केल्या. तिचा हा मुलगा आहे छोटासा, खूप क्यूट आहे. प्रज्ञेश नाव आहे याचं, पण त्याला ना वरद पण म्हणतात, म्हणजे निकनेम जे आहे ते वरद आहे. तर हा झोपलेला आहे सध्या. आणि हिच्या घराच्या बाहेर असं वातावरण आहे. ही माझ्या घरापासून एक 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती राहते. इकडं खूप छान वाटतं आभाळ आल्यावरती वगैरे. आता थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेलाय आणि जस्ट ऊन पडलंय. लाईट नाहीये बहुतेक, खूप गरम होत आहे. आणि ती म्हणजे मला तहान लागलेली रील्स बनवून, तर ती बोलली मी तुझ्यासाठी शरबत बनवते जे रसनाचं आहे ते. सो चला मी तुमच्या म्हणजे तुमची जी ओळख आहे ना तिच्याशी करून देते. श्रुती, ही आहे श्रुती, इकडे करते ती रसना. आणि बघितलं नसेल त्यांनी. हा, हिचं पण चॅनल आहे. काय नाव चॅनल आहे का तुझं? श्रुती निरंजन लुंगे म्हणून चॅनल आहे. हा, त्यांचे व्लॉग्स असतात खूप छान छान. व्ह्यूज पण खूप मस्त जातात त्यांच्या व्लॉग्सला. दोघं हजबंड वाईफ जे आहे ते व्लॉग्स बनवतात. आणि ही आता शिफ्ट झाली आहे, त्यामुळे तिचा जो सामान आहे तो सेट झालेला नाहीये. नाही तर तुम्हाला वाटेल की एवढा सर्व पसरा का दिसतोय. तर ती आता शिफ्ट झाली. हा, आता शिफ्ट झाल्यामुळे तिच्याकडे रॅक वगैरे नाहीये. आता हळूहळू व्यवस्थित सगळं सेट होईल. रसना कोणाकोणाला आवडतो रसना प्यायला. आणि मी बरेच वर्ष झाली मी रसना घेतलेले नाहीये. बनवायचं असेल तर लिंबू सरबत वगैरे असंच बनवतो, त्यामुळे रसना पिलेला. पुण्यामध्ये लिंब खूप महाग आहे. मी जालन्याला होतं करायचे, पण पुन्हा म्हणजे भाजीपाल्यासाठी बिलकुल परवडत म्हणून मी रसना घेऊन आले. जालन्याला तेवढं स्वस्त मिळतं आमच्या, आम्ही एकाच गावचे. आणि इकडे खूप महाग आहे. ते कसं आम्हाला सवय झाली, आम्ही एवढ्या वर्षापासून राहतो, तर त्यांना थोडंसं वाटतं की हा महाग वगैरे. आणि त्यातच आले, त्यांना माहिती नाही इथं काय असतंय महागाई वगैरे. तर मी तुम्हाला रसनाचं सांगत होते की रसना जो आहे ना तुम्ही बऱ्याच वर्षानंतर घेतली आज. तर ती बोलली बनवू का. म्हटलं मी बरेच दिवस झाले पिलं नाही, मला माहिती नाही आता त्याची टेस्ट कशी लागल कशी नाही. ठीक आहे म्हणे बनवते. सो चला आम्ही रसना एन्जॉय करतो. तर आपल्या चॅनलवरती जो माझा शेवटचा व्हिडिओ होता तो होता की मी गावी निघाली आहे, त्याची मी बॅग पॅकिंग कशी केली आहे किंवा काय केलंय. आणि त्या व्हिडिओला ना असं झालं, त्यानंतर मी गावी गेले, गावी नेटवर्क नव्हतं. मग मी तो एकच व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केला. गावी मी एक जवळजवळ 7-8 दिवस होती. त्यानंतर ना इकडे आले पुण्याला आणि माझी तब्येत बिघडली. त्यानंतर ना बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते पोस्ट करायचं राहूनच गेलं माझं. तर आता मात्र मी कन्फ्यूज आहे की माझ्या गावाकडचे जे काही मी व्हिडिओज शूट करून ठेवलेले आहेत ते पोस्ट करू की नको करू, कारण ते अजूनही माझ्याकडे आहेत व्हिडिओज ड्राफ्टमध्ये. तर तुम्ही मला सजेस्ट करा की ते व्हिडिओ मी टाकायला हवे की नाही टाकायला हवे, कारण मला समजत नाहीये. ते ऑलरेडी माझ्याकडे पेंडिंग आहे. मी शूट पण केलेले भरपूर आणि खूप छान छान व्हिडिओज आहेत. तर एक असं विचार करते की सर्व मिक्स करून एक छोटासा व्हिडिओ टाकाव किंवा मग वेगवेगळे जसे मी शूट केलेले तसे टाकाव. सो बघूत आता, त्यावरती मी विचार करेल आणि मग ठरवेल. बाकी त्या अगोदर आपला जो हा व्हिडिओ आहे तो तर येईलच, कारण ऑलरेडी महिना झालाय मला व्हिडिओ पोस्ट करायचाच होता. त्यामुळे म्हटलं आज हिच्याकडे मी आली आहे तर आजपासूनच व्हिडिओची स्टार्टिंग करूया. ती सुद्धा मला बोलत होती
की आता जास्त गॅप नको करू, तू कर चालू पुन्हा वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या. तर आता वरद जो आहे तो उठलाय झोपेतनं. आम्ही याला वरदच म्हणतो, म्हणजे प्रज्ञेश नाव आहे पण ते वरद तोंडी पडले त्यामुळे वरदच म्हणते. तुम्ही पण वरदच म्हणा. ए वरद हाय कर, हाय हाय कर, हाय नमस्कार कर. तू नमस्कार करतो ना, नमस्कार कर. नमस्कार. त्यांच्या व्हिडिओमध्ये तो नमस्कार करतो, माझ्या व्हिडिओमध्ये हाय म्हणतो. काय म्हणतो, हाय म्हणतो की नमस्कार करतो. त्याचे केस बघा कसली वाढलेत. कटिंग करून आणतात, तो रडतो कटिंगला गेल्याच्या नंतर, त्याच्यामुळं त्याला कटिंगला काय घेऊन नाही गेले ती लोक. आणि आज ना मी इथे कुंकुवाच्या जागी टिकली लावली आहे माझी. म्हणजे मी आधी सकाळी कुंकू लावून आले होते छोटंसं, पण ते मिटून गेलं. मग श्रुतीला म्हटलं तुझी टिकली दे, तर तिची टिकली भरपूर मोठी मग ती इथे लावली. आणि माझी टिकली तुम्हाला माहिती आहे छोटी असते म्हणून. ए हंबा, मी कोणाची आहे? चले मी आता माझ्या घरी, बाय करतो मला. चहा घेऊन आली श्रुती, चहाचा टाइम झाला आमचा. मग अशा आम्ही रसना पिलं, बसलो, आता चहा घेऊन आली. कसली मजा, कसली आईश. चहा आहे गरम आहे तो तुझा आहे. तुला दूध दिलंय मम्माने, चहा नाही दिलाय. दूध दिलंय, दूध. तर इकडे तिने चहा आणलेला आहे आणि स्टीलचा कप असल्यामुळे ना त्याची दांडी पण गरम झाली आहे. मला स्टीलच्या कपाची सवय राहिलेली नाही आता. माझ्या मम्मीकडे स्टीलचे कप आहेत, माझ्याकडे काचेचेच आहे. सो आता आम्ही चहा मस्तपैकी एन्जॉय करतो. आणि इकडे ह्याचं चालू आहे बिस्किट वगैरे. इकडे बघ काय खातोय तू, काय खातोय? दूध बिस्किट खातोय. अरे बापरे, हे पाहिजे का ते पाहिजे? सारखंच येते पण कोणतं पाहिजे सांग. हे का अरे टिंबू येईल. किती करतो का तिला? किती दे मला, किती करतो? किती दे. काय असं कर म्हणताय, हम्मा हम्मा करायची. पडशील. बरं तिला किसी दे ना. ही कोणाची आतू आहे? तुझी आतू आहे. बापरे, किती आत्या आहे मग तुला? दोन दोन आहे. दोन नाहीये तुला, ही धरून 5 आतू आहे, 5. आता आम्ही टेरेसला येऊन बसलोय. कशाचा आवाज आला ग? हा इकडे बांधकाम आहे. खाली ना खूप बोर होऊ लागलं होतं, म्हटलं टेरेसला जाऊ, रील शूट करायची होती. ह्याने काय करू दिलं नाही, किती वेळचं किरकिर किरकिर करतोय. काय झालं तुला, काय झालं? काय झालं सांग ना. शी तर त्याने एवढ्या वेळची किरकिर लावली आहे ना, आम्हाला रील्स पण शूट नाही करू दिल्या. मग आम्ही इकडच्या साईडला येऊन बसलो, त्या साईडला बनवत होतो अगोदर रील्स, म्हणजे ह्या त्याच्या पलीकडे. हा म्हणजे एकदम क्लायमेट एकदम मस्त झालं. दुपारी पाऊस येऊन गेला आणि आता एवढं छान वाटतंय ना, तसं मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते बाकीचं. आणि आम्ही आता टेरेसला आलो, मला काही शूट घ्यायचं नव्हतं, पण अचानक मला एक गोष्ट अशी दिसली ना की जी मला शूट करावीशी वाटली. मी तुम्हाला दाखवते. ही बाल्कनी दिसत असेल तुम्हाला, एवढी छान वाटते ना, पूर्ण ग्रीनरी दिसतीये. म्हणजे इथे बाजूलाच बिल्डिंग आहे ह्यांच्या, एवढी सुंदर दिसायला लागलं मला ते. खूप छान आवडलं. ते गुलाबाचं फुल पण बघू शकतो किती सुंदर आलंय. तर त्या बाल्कनीमुळे मला हा शूट घ्यायचा होता म्हणून, कारण ती बाल्कनी मला तुम्हाला दाखवायची होती. मला पण वाटतं माझ्या बाल्कनीमध्ये एवढे छान झाडं असावं, त्यांना छान फुलं यावेत, पूर्ण ग्रीन ग्रीन असावं. कारण आता पावसामुळे ना खूप छान झाडं येतात. तुम्हाला माहितीच, उन्हाळ्यामध्ये पूर्ण झाडं सुकून गेले होते माझे, पण आता पावसामुळे छान झाले. 2-3 वेळा पडला का गं? हा 2-3 वेळा पाऊस येऊन गेला. पाऊस हा, तर एवढे छान झाडं झालेत ना. मी घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आज तर नाही होणार, कारण आता मला रात्र होऊन जाईल घरी जायला, मग ते काय एवढं व्यवस्थित नाही दिसणार. तर हिच्याकडे तुळस वगैरे काय नाही. मी तिला त्या दिवशी बोलले माझ्याकडनं तुळस घेऊन जा, कुंडी पण नाहीये आणि ठेवायला प्रॉब्लेम आहे, कारण गॅलरी नाही. एकदम त्यांनी घाईमध्ये रूम शिफ्ट केली आहे. तर 1 RK आता नेक्स्ट टाइम म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये शिफ्ट करणार आहे. खिडकीला पण काही नाहीये, म्हणजे अशी मोठी जागा नाहीये जिथं दोरी वगैरे बांधून खिडकीला अटॅच करून. वरत काय सुधरू देत नाही, पहिलीच खिडकीमध्ये घेऊन उभं राहा म्हणतो मला. ए कुणी आणली जिलेबी? कुणी आणली? कोण येते? मामा.
मामाने आणले. कशी आहे जिलेबी? छान आहे का? कशी आहे? इकडे विजयने जिलेबी आणली मला घ्यायला आलाय. तर काय विचार ना त्याला. काय हे काय आहे? हे काय तू खातोय ते काय आहे? काय म्हणतात त्याला? जिलेबी. काय ते? तोंडात सापू दे का. जिलेबी. तुटन तुटन. तो पण तुटन म्हणतोय. बसतो एकदा बसतो. बसू नाही याच्यावर. माझं आहे म्हणजे माझे. तुझी आहे? नाही तुझी नाही. तो पण म्हणतो तुटन म्हणून. ना तू तिथं जायचं मामाच्या मध्ये. घरी जायचं होतं आम्हाला पण तो प्लॅन कॅन्सल झाला आणि इथेच थांबलो. जेवण वगैरे झालं. आता 10:30 वाजलेत. आम्ही निघतोय माझ्या घरी. म्हटलं आता व्हिडिओचा एंड करूयात. सो इथेच एंड करतेय. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय.